बघा, एक वस्तू 1200 रुपयास विकल्यास खरेदी किमतीच्या 1/10 पट तोटा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती सर? लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, लगेच सापडतो. तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोणत्यातरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात. जे प्रश्न नाही सापडत, बिनधास्त विचारा. हा प्रश्न सोडवत असताना या 1/10 कडे लक्ष द्या. याचं विवरण असं: 1/10 खरेदी किमतीच्या 1/10 पट तोटा होतो. याचा अर्थ छेदस्थानी असलेले 10 म्हणजे खरेदीचं गुणोत्तर. लेकरांनो, लक्ष द्या. आणि अंशस्थानी असलेले 1 म्हणजे हे तोट्याचं गुणोत्तर. आता इथं गुणोत्तराची भाषा म्हणजे खरेदी, तोटा आणि विक्री असे 3 शब्द मांडा. खरेदीचं गुणोत्तर जर 10 आहे, तोट्याचं गुणोत्तर जर 1 आहे, तर प्रश्न मनाशी करा की विक्रीचं गुणोत्तर काय बाबा? विक्री बराबर काय असते? तोटा झालेल्या प्रकरणात खरेदी वजा तोटा. हे समीकरण सूत्र पक्के लक्षात द्या. खरेदीचं गुणोत्तर 10, तोट्याचं 1, याचा अर्थ 9 हे विक्रीचं गुणोत्तर आम्हाला प्राप्त होते. प्रश्नामध्ये त्या वस्तूची खरेदी किंमत किती असा प्रश्न विचारला सर. त्या वस्तूची खरेदी किंमत विचारली सर. आता खरेदी किंमत विचारली म्हणून खरेदीचं हे 10 गुणोत्तर लेकरांनो अंशस्थानी घ्यायचं. छेदस्थानी प्रश्नामध्ये त्या वस्तूची विक्री दर्शवली म्हणून विक्रीचं गुणोत्तर छेदस्थानी घ्या. विक्रीचं गुणोत्तर 9 आहे लेकरांनो. आता ही गुणीला प्रश्नामध्ये दर्शवलेली त्या वस्तूची विक्री 1200. 1200 आणि 10 यांचा गुणाकार का असतो? तर कोणतंच पद, कोणतीच संख्या, कोणतंच अल्फाबेट हे एकटं नसते. त्याच्या छेदस्थानी 1 हा असतो. या गोष्टीचा विचार करता त्या न्यायानं हे 2 अपूर्णांक बनतात. अपूर्णांकाचा गुणाकार अंशांशाचा, छेदाछेदाचा हे तुम्हा आम्हा सर्वांना माहीत. 1200 गुणिला 10 गुणाकार 12,000 आणि छेदस्थानी 9 1 9 हा भाग जातो लेकरांनो 1333.33 न. मग त्या वस्तूची खरेदी काय? तर त्या वस्तूची खरेदी 1333 अप्रॉक्सिमेटली उत्तर द्यायला हरकत नाही. ओके, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाकसर निमित्त, म्हणून हा वाकसरांचा निमित्त म्हणून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली एकत्र ग्रुपमध्ये आणण्याचं कारण असं की विविध जिल्ह्यातील लेकरं म्हणजे विविध जिल्ह्यातील प्रश्नपत्रिका लक्षात घ्या, वेगवेगळे रचनेचे प्रश्न, आणि या सगळ्या प्रश्नांचा जेव्हा तुम्ही सराव करता तेव्हा तुम्ही बुलंद तोप झाल्याशिवाय राहत ना. गणित हा विषय असा आहे की सरावानं परफेक्ट बनतो. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. आणि त्याचे फायदे, त्याचे आउटपुट सुद्धा आम्हाला मिळत आहे. लेकरं यशस्वी होत आहेत. तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही. ओके, वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करते.